दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा 2025 नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा 2025 जी आहे ती नुकतीच भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या स्पर्धेत जपान, मंगोलिया, नेपाळ, श्रीलंका, उझबेकिस्तान या देशांसह एकूण 21 देशांचे 170 पेक्षा जास्त ॲथलीट सहभागी झाले होते आणि यामध्ये भारताने 83 सुवर्णपदक, 3 रौप्य पदक व 1 कांस्य पदक जिंकून पहिलं स्थान मिळवलेलं आहे. या स्पर्धेमध्ये भारत राहिलेला आहे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर जपान आहे, तिसऱ्या क्रमांकावर मंगोलिया, चौथ्या क्रमांकावर ओमान आणि पाचव्या क्रमांकावर नेपाळ राहिलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भारत. ही आहे आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा. जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो तर लक्षात ठेवा की दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो आणि भारताच्या बाहेरील पहिलं किंवा भारताच्या बाहेरील जगामधलं पहिलं योग विद्यापीठ जे आहे ते अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि याचं नाव आहे विवेकानंद योग विद्यापीठ. पुढचा प्रश्न, 2027 मध्ये होणारी 10वी फिफा महिला विश्वकप स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्राझील. नुकतीच थायलंडमध्ये फिफा काँग्रेस संपन्न झालेली आहे आणि यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे की 2027 मध्ये होणारी 10वी फिफा महिला वर्ल्ड कप ही स्पर्धा जी आहे ती आता या ब्राझील या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा किंवा फिफा महिला वर्ल्ड कप ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. पहिल्यांदा 1991 या वर्षामध्ये आयोजित केली होती आणि लेटेस्ट किंवा शेवटची स्पर्धा 9वी जी आहे ती 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये संपन्न झाली होती. जिंकलेली आहे स्पेन या देशाने. आणि फिफा, इथे फिफाचा उल्लेख आलेला आहे. फिफा ही फुटबॉल या खेळाची जगामधली सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे. हिची स्थापना झाली होती 21 मे 1904 या दिवशी. मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये ज्युरिच या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत गियानी इन्फॅन्टिनो. ब्राझील आणि किंवा ही स्पर्धा आता 2027 मध्ये ब्राझीलमध्ये होते. ब्राझील मॅपमध्ये इथे आहे ब्राझील. राजधानी आहे ब्राझिलिया. राष्ट्रपती आहेत लुला दा सिल्वा. चलन आहे रियाल. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश असून हा क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार जगामधला 5व्या क्रमांकाचा देश आहे. नेक्स्ट, पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. पहिलं जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन जे आहे ते 1 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या संमेलनाचं अध्यक्षपद महाराष्ट्र किंवा या संमेलनाचं यजमानपद जे आहे ते महाराष्ट्र शासन भूषवत आहे आणि या संमेलनाला जगभरातून 100पेक्षा जास्त देश सहभागी होत आहेत. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच प्रकाशित झालेले रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन्स आहेत अरुण सिंगल, दुसरा ऑप्शन आहे देवेंद्र कुमार शर्मा, वरील दोन्ही आणि यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा या दोघांनी लिहिलेलं आहे. यात त्यांनी भारताचे महान गणितज्ञ रामानुजन यांचं अद्भुत जीवन आणि त्यांचं गणितातील योगदान याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. रामानुजन किंवा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आहे 22 डिसेंबर आणि हा 22 डिसेंबर भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे. 1 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगारांचं कर्तृत्व साजरं करण्यासाठी आणि कामगारांच्या शोषणाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच कामगारांचा सन्मान, त्यांची एकता आणि त्यांच्या अधिकारांच्या समर्थनार्थ साजरा केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मे. नेक्स्ट, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच खालीलपैकी कोणाची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते किंवा हे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई जे आहेत ते 14 मे 2025 या दिवशी आपल्या पदाची शपथ घेणार असून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत या पदावर राहणार आहेत. सध्या
भारताचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि हे 13 मे 2025 या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. भारतात सर्वोच्च न्यायालय याची स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950 या दिवशी. राज्यघटनेमधलं संबंधित कलम आहे कलम 124. भारताचे पहिले सरन्यायाधीश होते H.J. कानिया. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश विचारला तर त्या असतील न्यायमूर्ती फातिमा बीबी. आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाल जो आहे तो वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो. हे देखील मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांची नुकतीच 23 एप्रिल 2025 या दिवशी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 155वी. दादासाहेब फाळके ज्यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचं जनक म्हणून ओळखतो, त्यांचा जन्म झाला होता 30 एप्रिल 1870 या दिवशी आणि नुकतीच 30 एप्रिल 2025 या दिवशी यांची 155वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. यांचं मूळ नाव आहे धुंडीराज गोविंद फाळके आणि त्यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा 1913 मध्ये प्रदर्शित झालेला पहिला भारतीय चित्रपट होता. हे आहेत भारताच्या चित्रपटसृष्टीचे जनक. इतरही काही जनक आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आधुनिक भारताचे जनक आहेत राजा राममोहन रॉय. आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाबाई नौरोजी. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहेत ह.ना. आपटे. आधुनिक मराठी कवितेचे जनक विचारलं तर केशवसूत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन आणि भारतीय अणुविज्ञानाचे जनक आहेत डॉक्टर होमी भाभा. प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे. 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राजधानी आहे मुंबई. सध्या राज्यपाल आहेत C.P. राधाकृष्णन. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत. विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. महाराष्ट्रामधून लोकसभेवर 48 आणि राज्यसभेवर 19 सदस्य निवडून जातात. हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट, मार्क कार्नी यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅनडा. कॅनडामध्ये नुकत्या संपन्न झालेल्या फेडरल निवडणुकांमध्ये मार्क कार्नी यांनी लिबरल पार्टीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे. त्यामुळे ते आता कॅनडाचे नवीन पंतप्रधान बनणार आहेत. त्यांच्या विजयामुळे कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या काळामध्ये भारत कॅनडाचे बिघडलेले संबंध सुधारण्याची शक्यता आहे. या मार्क कार्नी यांनी त्यांच्या प्रचारामध्ये स्पष्टपणे भारताशी संबंध सुधारण्यास प्राधान्य देण्याची भूमिका मांडली होती. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कॅनडा. कॅनडा मॅपमध्ये इथे आहे कॅनडा. राजधानी आहे ओटावा. पंतप्रधान आहेत मार्क कार्नी. चलन आहे कॅनडियन डॉलर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात आयुष्मान भारत दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 एप्रिल. आयुष्मान भारत दिन हा दरवर्षी आपल्या भारतामध्ये 30 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आयुष्मान भारत योजना आहे. ही योजना आरोग्य सुविधांची आवश्यकता असलेल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने 2018 मध्ये लॉन्च केली होती आणि या योजनेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांचं जीवन बदलण्याच्या उद्देशाने दरवर्षी 30 एप्रिल हा दिवस भारतामध्ये आयुष्मान भारत दिन म्हणून साजरा केला जातो. कोनेरू हम्पी ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ. ही बघा, ही आहे कोनेरू हम्पी. भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे. ही बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली एक पदवी आहे किंवा सर्वोच्च अशी पदवी आहे जी फिडे म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते. आणि कोनेरू हम्पी ही भारताची महिला ग्रँडमास्टर आहे किंवा महिला बुद्धिबळपटू आहे. आणि सध्या चर्चेमध्ये कारण नुकतंच हिने पुणे बुद्धिबळ ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुणे बुद्धिबळ ग्रँड प्रिक्स 2025 ही स्पर्धा या कोनेरू हम्पीने बुल्गारिया या देशाच्या इंटरनॅशनल मास्टर नॅग्युअल सलीमोवा हिला नमूद जिंकलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ. इथे कोनेरू हम्पीचा उल्लेख केलेला आहे. कोनेरू हम्पी आंध्र प्रदेशचे आहे. 2002 मध्ये हिला ग्रँड मास्टर ही पदवी मिळालेली आहे. यासोबतच कोनेरू हम्पीला 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2007 मध्ये पद्मश्री आणि 2021 मध्ये BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या आशियाई किंवा दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेमध्ये भारताने किती पदक जिंकली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 87. ही जी स्पर्धा आहे आशियाई योगासन चॅम्पियनशिप, ही स्पर्धा नुकतीच भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताने 83 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे. एकूण 87 पदकं जिंकलेली आहेत. या 87 पदकासह भारत यामध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. पर्याय क्रमांक 3, 87 हे याचं बरोबर उत्तर असेल. ही आहे दुसरी आशिया योगासन चॅम्पियनशिप जी भारतामध्ये झाली. मग जर असं विचारलं की पहिली आशियाई योगासन चॅम्पियनशिप कुठे झाली होती, तर ते 2022मध्ये थायलंडमध्ये बँकॉक या ठिकाणी संपन्न झाली होती, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नर्मदेश्वर तिवारी. हे बघा, हे आहेत नर्मदेश्वर तिवारी आणि यांची नुकतीच भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी एअर मार्शल सुजित पुष्पाकर धारकर यांची जागा घेतलेली, जे नुकतेच 30 एप्रिल या दिवशी सेवानिवृत्त झालेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख बनले आहेत. भारतीय वायुसेना किंवा भारतीय वायुदल स्थापन झालेलं आहे 8 ऑक्टोबर 1932 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या भारतीय वायुदलाचे प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. जर असं विचारलं की भारतीय लष्कर प्रमुख कोण किंवा भारताच्या लष्कराचे प्रमुख कोण आहेत, ते असतील जनरल उपेंद्र द्विवेदी. भारतीय नौदल प्रमुख आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन. भारतीय लष्कर दिन दरवर्षी 15 जानेवारी या दिवशी असतो. भारतीय वायुदल 8 ऑक्टोबर आणि भारतीय नौदल दिन जो आहे तो 4 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, 2026चा ICC महिला विश्वकप खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंग्लंड. ICC महिला T20 वर्ल्ड कप 2026 जो आहे तो इंग्लंडमध्ये आयोजित केला जाणार आहे आणि नुकतीच ICCने घोषणा केलेली आहे किंवा ICCने या वर्ल्ड कपच्या ज्या डेट्स आहेत त्या घोषित केलेल्या आहेत. ही स्पर्धा किंवा ICCचा महिला विश्वकप 2026मध्ये 12 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये होणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, इंग्लंड. इथे ICCचा उल्लेख आलेला आहे. ICC स्थापना झालेली आहे 15 जून 1909. ICC लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. अध्यक्ष आहेत भारताचे जय शाह आणि उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा. नेक्स्ट, भारत सरकारने नुकतीच खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आलोक जोशी. 22 एप्रिल 2025 या दिवशी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली असून या अंतर्गत माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आलेली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली आलोक जोशी यांची नियुक्ती जी आहे ती भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा भारताची राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या नव्याने स्थापन झालेल्या 7 सदस्यीय मंडळामध्ये सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधील अनुभवी आणि प्रतिष्ठित अशा माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, आलोक जोशी. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच एका शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चीन. चीन या देशाने नुकतीच एका शक्तिशाली अशा नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे. या बॉम्बमुळे जगभरातील शस्त्रास्त्र स्पर्धेला एक नवं वळण लागण्याची शक्यता आहे आणि हा बॉम्ब मॅग्नेशियम हायड्राईड नावाच्या एका स्थायीरूप हायड्रोजन सामुग्रीचा वापर करून तयार करण्यात आलेला आहे. हा बॉम्ब चीनच्या शिप बिल्डिंग कॉर्पोरेशनच्या संशोधन संस्थेने विकसित केलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, चीन. चीन मॅपमध्ये इथे आहे चीन. राजधानी आहे बीजिंग. सध्या राष्ट्रपती आहे जी जिनपिंग आणि चलन आहे रेनमिनबी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकताच फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मधुसूदन साई. मधुसूदन साई एक भारतीय आध्यात्मिक मार्गदर्शक व सामाजिक सुधारक आहेत जे सेवा आणि अध्यात्माच्या माध्यमातून जागतिक स्तरावर कार्य करतात आणि यांना नुकतंच फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा देऊन सन्मानित केलेला आहे. हा पुरस्कार त्यांना फिजीचे राष्ट्रपती ऋतू नाईकामा
महात्मा लाला बलाबू यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मधुसूदन साई हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेले MGS नारायणन कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इतिहासकार. हे बघा, हे होते MGS नारायणन आणि हे एक भारतीय इतिहासकार, शैक्षणिक आणि राजकीय भाष्यकार होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. 2001 ते 3 दरम्यान ते भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच जागतिक सामाजिक अहवाल 2025 प्रसिद्ध केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संयुक्त राष्ट्रसंघ. वर्ल्ड सोशल रिपोर्ट किंवा जागतिक सामाजिक अहवाल जो आहे तो नुकताच युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्रसंघ या संस्थेनं प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल सामाजिक प्रगतीला गती देण्यासाठी, नवीन धोरणात्मक सहमत आणि दृष्टिकोन देण्यासाठी, इक्विटी, सर्वांसाठी आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलगिरी या 3 तत्वावर आधारित तयार करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 संयुक्त राष्ट्रसंघ. संयुक्त राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगती व मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणं आणि जागतिक शांतता प्राप्त करणं यासाठी 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी स्थापन केलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. हिचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटी या ठिकाणी आणि सध्या सरचिटणीस आहेत अँटोनियो गुटेरस. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेला लाहोल स्पिती खालीलपैकी कोणत्या राज्यातील जिल्हा आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. लाहोल स्पिती हा हिमाचल प्रदेश या राज्यामधला जिल्हा आहे आणि सध्या चर्चेमध्ये कारण नुकताच हा जिल्हा जो आहे तो भारतामधला पहिला महिला प्रशासनिक जिल्हा बनलेला आहे. या जिल्ह्यातील सगळ्या महत्त्वाच्या प्रशासनिक पदावर महिला कार्यरत आहेत. यासोबतच इथल्या खासदार आहेत कंगना राणावत, आमदार आहेत अनुराधा राणा. यासोबत इतर महत्त्वाची जी पदं जिल्ह्यामधली ही सगळी पदं महिलांकडे देण्यात आलेली आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मे. 3 मे हा दिवस दरवर्षी जगभरात पत्रकारांच्या स्वातंत्र्याचं महत्त्व लोकांना पटावं आणि याविषयी जनमानसामध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 1993 पासून संयुक्त राष्ट्रसंघाकडून जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस रिपोर्टिंग इन द ब्रेव्ह न्यू वर्ल्ड द इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन प्रेस फ्रीडम अँड द मीडिया या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. हा आहे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन जो 3 मे या दिवशी साजरा होतो. जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो तर लक्षात ठेवा की दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकार दिन जो आहे तो 6 जानेवारी या दिवशी असतो. मराठी भाषेमधलं पहिलं वृत्तपत्र दर्पण आहे. हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 या दिवशी प्रसिद्ध केलं किंवा लॉन्च केलं होतं. यामुळे दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहेत? ते आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकरच. भारतामधलं पहिलं वृत्तपत्र जे आहे ते आहे बंगाल गॅझेट आणि हे जेम्स ऑगस्टस हिकेने 1780 मध्ये सुरू केलं होतं. आणि गेल्या वर्षीच्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारत जगामध्ये 159व्या क्रमांकावर होता. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतात पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1931. केंद्र सरकारनं नुकतंच यावर्षी देशभरामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती आणि यापूर्वी भारतामध्ये 1931 या वर्षामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती. आता जवळपास 100 वर्षानंतर अशी जातीनिहाय जनगणना भारतामध्ये होणार आहे. 1931 मध्ये इंग्रजांच्या काळामध्ये भारतामध्ये जातीनिहाय जनगणना झाली होती. तेव्हा जनगणना आयुक्त होते जनरल जॉन हेनरी हटन. हे देखील लक्षात ठेवा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 1931. जातीनिहाय जनगणना करणारं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? ते आहे बिहार. भारतामध्ये बिहार या राज्याने ऑक्टोबर 2023 मध्ये जातीनिहाय जनगणना जी आहे ती जाहीर केली होती. म्हणजेच जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जी आहे ती बिहार सरकारने भारतामध्ये सर्वप्रथम ऑक्टोबर 2023 मध्ये जाहीर केलेली आहे. आणि भारतामध्ये 1872 या वर्षामध्ये व्हाईसराय लॉर्ड मेयो यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण किंवा पहिली संपूर्ण जनगणना जी आहे ती झाली होती. भारतामध्ये शेवटची जनगणना 2011 मध्ये झालेली आहे. 2021 मध्ये पुढची होणार होती परंतु कोरोना आल्यामुळे पुढील तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भारतामध्ये पहिल्यांदा
पहिल्यांदा जातीन्याय जनगणना 1931 या वर्षामध्ये झाली होती. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1897. रामकृष्ण मिशन किंवा रामकृष्ण मठ हे एक आध्यात्मिक आणि परोपकारी संस्था आहे. हिची स्थापना 1 मे 1897 या दिवशी झाली होती. हिचं मुख्यालय आहे बेलूर मठ, पश्चिम बंगाल या ठिकाणी आणि संस्थापक आहेत स्वामी विवेकानंद. आणि नुकतंच या रामकृष्ण मिशनची 1 मे 2025 या दिवशी स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 1897. नेक्स्ट, नुकतेच प्रकाशित झालेले बियॉन्ड द कोर्टरूम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फली नरिमन. फली नरिमन एक भारतीय कायदेतज्ञ होते. 1991 ते 2000 पर्यंत बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांचं 2024 निधन देखील झालेलं आहे. ते भारतातील एक सर्वात प्रतिष्ठित घटनात्मक वकिलांपैकी एक होते. 1991 त्यांना पद्मभूषण, 2007 पद्मविभूषण आणि 2018 लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. आणि यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे बियॉन्ड द कोर्टरूम. याचं प्रकाशन नुकतंच त्यांच्या मृत्यूपरणार्थ किंवा मरणोत्तर करण्यात आलेलं आहे. या पुस्तकात त्यांनी संविधानिक विशेषता आणि भारतीय लोकशाहीवर त्यांचे विचार याबाबत मत प्रदर्शित केलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 2024चा विस्डेन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जसप्रीत बुमराह. विस्डेन किंवा विस्डेन क्रिकेट हे एक प्रसिद्ध क्रिकेट वार्षिक आहे जे दरवर्षी प्रकाशित होतं आणि क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू आणि घटनांचा गौरव करतं. याच विस्डेनकडून दरवर्षी क्रिकेटर ऑफ द इयर आणि लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हे पुरस्कार प्रदान केले जातात. 2025 नुकतेच 2024 या वर्षाचे हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विस्डन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर किंवा इन द वर्ल्ड हा पुरस्कार जो आहे तो जसप्रीत बुमराह, पुरुषांमध्ये जसप्रीत बुमराह आणि महिलांमध्ये स्मृती मानधना यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. यासोबतच विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर, लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर झाले जसप्रीत बुमराह आणि मानधना. त्यानंतर विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार तिघांना देण्यात आलेला आहे. तिघेही इंग्लंडचे आहेत, तिघेही क्रिकेटर इंग्लंडचे आहेत. एक आहे गस ॲटकिसन, त्यानंतर दुसरा आहे जेमी स्मिथ आणि तिसरी आहे सोफी इलेस्टोन. या तिघांना विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान केला आहे. आणि विस्डन लीडिंग T20 प्लेअर हा पुरस्कार निकोलस पुरन यांना देण्यात आले. पुरन याला देण्यात आलेला आहे. आपला मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, जसप्रीत बुमराह. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. IMF किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेने नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक एप्रिल 2025 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आणि या अहवालानुसार जगामध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे USA किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर भारत आणि जपान आहेत. 2030 भारत, जर्मनी आणि जपानला मागे टाकेल असा देखील अंदाज या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि पुढील 2 वर्षामध्ये भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनेल असं देखील या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. उत्तर असेल भारत सध्या या अहवालानुसार जगातील 34 सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना झालेली आहे 22 जुलै 1944 या दिवशी. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या MD आहेत क्रिस्टिना जॉर्जिवा आणि डेप्युटी MD आहेत गीता गोपीनाथ. पुढचा प्रश्न, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भारताचे माजी नेमबाजी प्रशिक्षक सनी थॉमस यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 83व्या. 17 वर्ष भारतीय नेमबाजी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले आणि 2001 द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हे सनी थॉमस यांचं नुकतंच वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी भारतातील बऱ्याच टॉप नेमबाजांना प्रशिक्षण दिलं असून यामध्ये राज्यवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा, विनय कुमार आणि गगन नारंग यांचा देखील समावेश आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना कोणत्या वर्षाचा खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2023. खेलरत्न हा किंवा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. दरवर्षी हा पुरस्कार भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून प्रदान केला जातो. जी सुरुवात झालेली 1991-92 या पुरस्काराचं जुनं नाव आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार.
पुरस्कार आणि 2021मध्ये त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. या अंतर्गत 25 लाख रुपये रोख रक्कम, एक पदक आणि एक प्रमाणपत्र दिलं जातं. पहिल्यांदा हा पुरस्कार 1991-92 मध्ये विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता आणि 2023मध्ये हा पुरस्कार बॅडमिंटनपटू असलेल्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना जाहीर झाला होता. परंतु गेल्या वर्षी मलेशियामध्ये ओपन सुपर 1000 स्पर्धेमुळे यांना राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं नव्हतं. त्यामुळे यांना नुकतंच आता भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2023 या वर्षामध्ये किंवा 23 या वर्षासाठीचा पुरस्कार आहे हा. जर आपल्याला असं विचारलं की 2024मध्ये हा खेलरत्न पुरस्कार कोणाला दिला किंवा किती जणांना दिला, तर 2024मध्ये हा पुरस्कार जो एकूण 4 जणांना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे डी गुकेश, भारताचा बुद्धिबळ खेळाडू आहे. दुसरी आहे मनु भाकर, नेमबाज पट्टू. तिसरा आहे हरमनप्रीत सिंग, हॉकीपट्टू. आणि चौथा आहे प्रवीण कुमार, पॅराऑलिम्पिक खेळाडू. हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारतीय हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागपूर. नव्या पिढीला भारतीय हवाई दलाचा इतिहास, परंपरा आणि हवाई दलाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत वापरात असलेले विमाने, हेलिकॉप्टर, रडार आणि इतर उपकरणांची माहिती देणारं भारतीय हवाई दलाचं महाराष्ट्रामधलं पहिलं संग्रहालय जे आहे ते नुकतंच नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. मंगळवार आणि शासकीय सुट्टीचा दिवस वगळता सर्व दिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुलं असणार आहे. हे संग्रहालय सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे हवाई दलाचा इतिहास, उत्क्रांती आणि कर्तृत्वाचं जतन आणि प्रदर्शन करणं, सोबतच हवाई दलाचे जवान आणि त्यांच्या योगदानाबद्दल नव्या पिढीला माहिती देणं आणि त्यांना प्रेरणा देणं. उत्तर असेल हे भारतीय हवाई दलाचं महाराष्ट्रामधलं पहिलं संग्रहालय जे नुकतंच नागपूर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे.